सकाळ सकाळ आपल्या भाऊला रेडी केलाय बघा या लगाम बिगाम घालून पहिलं ह्याला चावळून घ्यायचं आहे. आपली 2 घोडी लादून झाल्यात बघा. हे आपलं शिंगरू आणि मोठा घोडा आणि काळू भाऊ बघा. माचोळीचं त्याची सावली गेली ते इथं घोड्यांच्या सावलीत येऊन बसलाय आणि घोड्यांची त्याची ओळख झाल्यामुळे त्याला काय करत नाही अशी. फायनली आपला वाडा पुढच्या मजलीला चाललेला आहे. म्हणजे दुसऱ्या शेतात भाऊचं कॉन्ट्रॅक्टच असतं आपल्याकडे दिलेलं. सोलायचं चालले आईने शिंगरू सोडले पहिल्यांदी आणि मी ह्याला हवा ह्याच्यावर माचोळी बिचोळी खाली घेतली सगळी मोठ्या घोड्यावली. आपला जुना तळ ना ह्या तळाच्या जवळच आहे आणि आपला मी माघारी गेलो चालत चालत तेव्हा पप्पू सुद्धा गेला आणि आता मी गाडी आलो तर त्याला वाटलं हा कुणाक तरीच गेला तर त्या तळाऊच असा रडत बसलाय नाही का. आपल्या भाकरी चालल्या ते मस्तपैकी सगळे अंडी आता सोलून झालेली आहेत. अशी ग्रेव्ही चांगली आता अंडी परतून घ्यायची आहे आपल्याला. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो मी असा इकडं चालत कुठं आलतो तर आपला वाडा आज मित्रांनो आजचा दिवस आलेला आहे. जे आपण शेतात बसलेलो तिथून आपला वाडा उठणार आहे म्हणजे दुसऱ्या शेतात जाणार आहे आणि दुसऱ्या शेतात वाडा जायचा आहे. त्याकरता मी बघायला आलो होतो इकडं नाही का रान मोकळं झालं आहे का नाही. त्यामध्ये होता गहू आणि गहू जरा गोळा करायचा राहिलेला तर त्या गोळा बिळा करून झालं आहे का नाही ते बघायसाठी आलो होतो. तर आज आपला वाडा कसं काय येतोय आणि मेंढरं संध्याकाळी इकडं नवीन वावरामध्ये कुठं आपण बसवतोय ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर आज आपल्या आईने खूप जास्त आघाडी घेतलेली आहे. मेंढरं वाघरतच बसून येत. दादा अजून जेवण करतात आहे. तू आज घोड्यांना लगाम बी घातलाय आणि हो का आपली आई आज लय आघाडी चालली आईची. हो का हे घोडा लय चॅप्टर आहे. याला पाणी ठेवलंय इकडे पोतं वड कुठं काय वड. आता काय कालवण आज त्याचं नावच आहे ना बाबा. काय काय येतंय ते नाव सांगा. हा काय चवळी का काय मग येतंय की नाव काय म्हणताय नाव याय ना. सकाळ सकाळ आपल्या भाऊला रेडी केलाय हवा या लगाम बिगाम घालून पहिलं ह्याला चावळून घ्यायचं आहे. त्याला भूकच लय लागली हो का. काढ खातोय वाळलेलं काढ खातोय बिचारा. आणि आपल्या आई दादांचं चाललंय हो का इथं जेवण दादांचं चाललंय आई वाढून द्यायला. आता ह्यांना न्यायचे आणि तिकडे चांगलं चराय इथं यांना चराय नाही मित्रांनो गावलं एवढं. मेंढरं सोडायच्या आज सकाळ सकाळ मला काम लागले वाघर सोडायचं. इथं कोकऱ्यांची वाघर होती. आई म्हणली तू कोकऱ्यांची वाघर सोड म्हणजे जायला चटकेने नाही का. तर आज लय असं या का हाताने गज उपटा नाही मित्रांनो का. उपटला हो का तुम्हाला उचलून दाखवू का अडकले हो का. हे अशी वाघर सोडायला लागते. ज्यांना कोणाला आपला आमदार बघायचा असला तर आमदार आता माझ्या जवळ आलेला आहे. कशी कमेंट येते का बाबा तुम्ही मला कमेंट करत जा. तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये काय काय बघू वाटते काय काय नाही ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार. तर आमदार इतका मोठा झाला आहे ना भाऊची शिंग बघा अशी नुसती खापशा शिंग झाल्या. दणक्यात खाऊन ठोका लागेल. गडी आता सज्ज झाला आहे दुसऱ्या बोकडांना टक्कर द्यायला आणि लय मारतो बिरतो मित्रांनो आणि भेटतो बी लय. आपलं दादा बी ह्याला लय मारत्यात लय त्रास देतो म्हणून. तर आता तो भ्यायला लागलाय पण आता बघा माझ्या जवळ आलाय तो. तर म्हणलं व्हिडिओ बनवावं दाखवा तुम्हाला आमदार. बिराडला आवरावरी चालली आता सगळी जाळी बिळी भरले तर आईने यारवळीस तवा आपला मोबाईल चार्जिंगला होता आणि आता बघा घोड्यांना आवळायचं चाललंय. आई दरवेळेस मोठा घोडा आवळती आणि ह्यावेळेस 2 आवळले ते खायला गेलता म्हणून शेवट झाली. असं आवळून घेते सगळं. आपली जे हातरायचे झोपायचे जे कांबरून असतात ना ते ह्यांचं आवळान यांच्या अंगाला ते इकडं तिकडं बोजा सरकू नाही म्हणून आवळायचं ते. तर बघा कसं मस्त आवळायचं चालले. ह्यांना आवडले हवा हे कशी आहे रोखवत. आपलं मित्रांनो ह्या पोत्यामध्ये काय भरले माहिती का सगळ्या वाघरा भरले ते वाघरा. आपल्या 2-3 वाघरा आहेत ना जेवढ्या बी तेवढ्या सगळ्या भरल्या ते. आणि आईने आता डोक्यावर घेतले. आई आता हे कसं न्यायचं गाडीवर न्यायचं. हे आपल्याकडं गाडीची चावी बी आहे देखो ही गाडीची चावी आपल्या त्याकरता गाडीवर न्यायचं. आईने डोक्यावर आणले बघ कसं चढी म्हणतीच. हां आपलं बिराड घालाय सुरुवात झाली आणि या ठिकाणी या आईने बघा शेवून तयार केले जकाड. इकडं नेमा बोजा इकडं नेमा बोजा त्याला जकाड म्हणायचं. आणि इथं या करडो त्या दिवसचा मेंबर हो का ह्याच्यात घातले बोगल्यात गड्याला बोगल्यात ठुले आणि ह्याचंच भावांड इकडे डाल घेते. डालग्यात 2 आहे आणि इकडे 1 आहे. तर बघा ह्याच्यावर कठाळ बी टाकले भाऊला. आता हे टाकले जाळजुळ कठाळ टाकली एक आणि आता गजबीज आता आवळून घ्यायचं आहे थोड्याच्या वेळात. त्याला बाबा त्याचं पोट भरतो का नाही काय माहिती. सारखं मित्रांनो खात राहणार. विराड अंगाव बोजा मांडतोय तरी खातच राहते. त्यांच्या अंगाव बोजा नाही काय नाही उभी व्हा कशी राहिले ते देवावानी. आणि अर्धा तास झाला
ह्याला बी आवळला. ह्यानी ना अख्खं रान घेतलं या. ह्यो गडी ना हो का इकडून तिकडं खाली गेला, खालून पुन्हा इकडं पिरूत गेला, पिरूकून इकडं आला, मग इथं आईने ओढून आणला. आणि अजून बी त्याचं काही जाग्यावर थिर नाही हो का. तिथं होता असं गोल 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 तिकडं चाललाय. आपली 2 घोडी लादून झाल्यात हे बघा. हे आपलं शिंगरू आणि मोठा घोडा आणि काळू भाऊ बघा. माचोळीचं त्याची सावली गेली, ते इथं घोड्यांच्या सावलीत येऊन बसलाय. आणि घोड्यांची त्याची ओळख झाल्यामुळे त्याला काय करत नाही, अशी उलटी सावली देतात. इकडून मोठा घोडा, इकडून आपलं बारकं शिंगरू. आणि आता लादायचं राहिले आपलं एक, ते म्हणजे ही घोडी. तर आता घोडीला लादून घ्यायचे. आपलं सगळं बिऱ्हाड घालून झाले घोडीचं बी आणि घोड्यांचंही. आता काय राहिले खालची पोती डालगी बिलगी. तर आता ऊन व्हायला लागले भरपूर नाही का मित्रांनो. आणि दुपारचा असं वाडा जायचं म्हणल्यावर दिवसभर काम, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम असते आपल्याला. तर आईचं आई गेली आता डालगं बांधायला. डालगं बांधायचं चाललंय आईचं. माचोळी मी बांधली. कोणी बांधली आहे माचोळी? मी बांधली. सांगड बांधायची आहे. आई मी एक ओढू का? तू 2 ओढ. होय आई. ही 2 तू ओढ आणि ते एक मोठं मी ओढतो. ओके. माग माग. हो 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 हो. हे लागलं माग माग सरायला. लय मित्रांनो हे लय डोक्याला ताण आहे बाबा. ही काय खरं नाही हो का. आता हे त्याच्या अंगावर जाते. 2 नाही तो उभी खरंच तर तो भाऊ बघा बघा कोणाकडे चाललाय. तो का तो का तो का तो का. अवघड आहे का नाही. सगळं खेळच अवघड आहे आपला. काय करता. फायनली आपला वाडा पुढच्या मजलीला चाललेला आहे. म्हणजे दुसऱ्या शेतात भाऊचं कॉन्ट्रॅक्टच असतं आपल्याकडे दिलेलं. त्याला तो घ्यायचा आणि ती 2 आहे ना ती आहे आणते. कारण का तर ती मला लय भेटतात. आणि ह्याला बी आपण तवा एकदा लय ताप दिलो तवा मारलं होतं. पण आता तो बी वाईट बी येतो. पण एवढा बी नाही येत. अशी ताकद आहे अंगात. घोडे आता सांगडीला बांधले ते. आणि मी झालोय आता मोकळा रिलॅक्स. म्हणजे आपलं नुसतं ध्यान ठेवायचं. तर हो का हे अशी आपली सांगड बांधली त्यांची. कारण का आता रोडला लागणार आहेत घोडी. आणि मग सगळ्यांच्यावर नीट लक्ष ठेवायला लागेल. एकार गेले का नाही गेलं. मला नाडा आहे बघा बघा. कसं नव्हतं वाघ आपला. सोलायचं चालले. आईने शिंगरू सोडलंय पहिल्यांदी. आणि मी ह्याला हवा ह्याच्यावलं माचोळी बिचोळी खाली घेतली सगळी मोठ्या गोड्यावली. आणि ते बघा चाव होते कसं. मला मी धरलंय तो का बघा कसं करते. गाऊन द्याय ना त्याला. हे आई गोडा सोडते शिंगरू. हो का. इथं तळ द्यायचं आपला. हेच वावर आहे मित्रांनो. हेच रान आहे बघा किती मोठं रान आहे. ह्याच्यात आपला आता वाडा बसणार आहे बरेच दिवस. काय काय 2 घोड्यांचं बिराड सोडून झालेलं आहे. आणि गाडी राहिली तळाव. तर आता मधनं चालत जाऊन गाडी आणायची मला. कारण तो वाघरा बिगरा तिकडंच राहिले ते. आणि घोडीचं राहिले एका. तर हो का आईने आपलं दचकाला बी घातले. ह्याला आता दचकाला त्याला तर मोकळं पहिलाच केलाय. आता एकच बिराड राहिले घोडीचं. तर आपली गाडी न्यायला आलतो. आणि गाडी न्यायला आल्यासरशी आई म्हणलेली पाणी बी घेऊन ये. तर हो का हे एक आपलं कॅन्ड. आणि हे दिसतंय का काय. ही मित्रांनो पिशवी बाबूदादांनी आपल्याला जी पिशवी दिली होती ना ती पिशवी आणि एक गार पाण्याचं कॅन्ड हे भरून न्यायचे. तर आता गाडीवरती आपल्या ह्या वाघरा बिगरा बी बांधल्या ते. आणि आता आपल्याला जायचे गाडी घेऊन. तर आता गाडी बिडी घेऊन जाऊ. आणि मग मेंढराकडे जावं लागेल. तर तुम्हाला मेंढराकडचं सुद्धा वातावरण पाहायला भेटणार आहे. आपला जुना तळ ना ह्या तळाच्या जवळच आहे. आणि आपला मी माघारी गेलो चालत चालत तेव्हा पप्पू सुद्धा गेला. आणि आता मी गाडीवर आलो. तर त्याला वाटलं हा कोणाकडे तरीच गेला. तर त्या तळाऊच असा रडत बसलाय नाही का. वळते असं मोठ्याने. तर आता बाबा गाडी लावून पुन्हा त्याला आणायला. कुत्र्यांचं मित्रांनो कुत्र्यांचा जीव लावणं लय बेकार काम असते. आता त्याला का चल पपडो येतो या तो का. त्या बांधाव दिसला का बाबा. मी गेलो म्हणून माय मागं आलाय. आणि आता रडत बसलाय इकडं तिकडं एवढत बसलाय. पपडे चल 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 बाप्पो. जीव लावणं मुक्या प्राण्यांना जीव लावणं लय खतरनाक काम. पपडी कुठं गेलता तू. कुठं गेलता.
कुठं गेलं तर आमची बाई माझ्याकडं आलती तू माझ्याकडं आलती ना चल चल घरी लंगडा झालाय तरी माया मागे हिंडते आता बकऱ्या काय येणार हा माया बरं ठिकाणी आपलं सगळं बिराड लावून झालंय आणि आईला आणलेलं थंड थंड पाणी प्यायला दिले आई पिशवीत गार पाणी आहे का बघा पिशवीतनं कसं आई पाणी घेते बघा पिशवी भरून आणली आपण कसं आहे जुगाड तर या ठिकाणी वाडा लावलाय आणि आता मी मेंढराकडे चाललेलो आहे मेंढरं घेऊन चाललोय आता चारायला हो मेंढरा आलोय आम्ही कधीच आणि आता वर कांद्याची पात काल भिजली खात्यात का नाही काय जणू पण कांद्याच्या पातीतच मेंढरं न्यायचे ते आता आपल्याला हो का मधून मधून रस्ते झालेत आता मेंढरं सगळे आले ते कांद्याच्या पातीत हो का हे आपले कांद्याची पात पावसाने भिजल म्हणून आम्ही म्हणलं आता कांद्याची पात चारून घेतली पाहिजे आणि पावसाने भिजल्यावर खात बी नाही पात तर आपलं दादा दवा तिकडं तुम्ही म्हणताल दादा काय करते ते तर बारीक बारीक चिंगड्या काढून तशाच ठेवल्यात आहे ना त्यांनी त्या गोळा करते ते दादा आणि साईडला ठेवते ते मेंढरं खात्याल म्हणून आई गेली मामाचे आधुली आणली आधुलीला मी ठेवलं मग त्या आधुलीने पैसे मोजायला लागला आता ते पैसे मोजलं की त्याला काय गेला असेल 4 रुपये 2 रुपये त्यांनी 2 नारळ ठेवलं होतं आता बाबा आला रातचं ते उठून यायचं त्या दिवशी बाहेर झोपला आला मामा तुला एक नारळ फुटला म्हणला बहिणीचं डोकं फुटलं दुसरा नारळ फुटला म्हणला भाषेचं डोकं फुटलं आता त्याने काय केलं परली पोत्यातनं रात झुपली गाडीने गेला घेऊन आता घेऊन गेला की त्यांनी तिकडून मोठ्या पावल्याच्या गाड्या आल्या होत्या त्यातली पोती काय केली ती आपल्या गाडीत टाकली आणि त्याची पोती त्यांच्या गाडीत टाकली आणि आला माघारींचा म्हणला आई मामाची त्या धुरी घेऊन आपल्या दादांचं गोष्ट सांगायचं चाललंय पण आपली मेंढरं इकडे तिकडे पळते ते त्यामुळं हाणायला जावं लागते मला दादा हाणते ते व्हायचं गप्पा हे जे भाबळीचं झाड आहे ना हे बघण्यावरून तुम्हाला कळून येईल किती वर्षाचं आहे एकदम जुनं झाड आहे मित्रांनो का खोडा बघायचं पहिल्यापासून इथं ही बाबळ हा पहिल्यापासून इथं ना बाबळ हा पण या बाबळीचा मालक होता ते वारला होता बाबळ डाळून काय का फांदी हाणून दिली नाही कोणाला घरच्या माणसाला का दुसऱ्या कोणाला आमच्या सारख्याला लय झाडाव जीव होता काय लय जीव झाडाव बाबळीची खांदी डाळ बाबळ झाड असं डाळायचं नाही म्हणायचं हा तेव्हापासून जी बाबळ येते लय वर्षाची बाबळ कसलं जुनं झाड आहे आणि खोडतं बघायचं खोडावून कळून येईल लगेच दादांचं काय चाललंय अरे पाय दुखते ते वाज मलम काय करताय मलम लावतो यो लय पाय दुखते ते पाय दुखत्या ते दादांचं हो का मलम लावायचं चाललंय औषध हे लावल्यावर आज बरं पडतं हा हे मलम लय चालेल मित्रांनो महारात्री डोकं भरपूर दुखत होतं मी डोक्याला लावला लगेच राहिलं नाही का म्हणजे असं मला वाटते बांबाचा असते का नाही दादा हे असं चमकायला लागले की लावायचा मलम तर मित्रांनो आपली सगळी मेंढरं वाड्याला आलेली आहेत हो का आपली सगळी मेंढरं आणि तिथं आपलं बिराड आणि इकडे वाघर दिले दादावाची मेंढरापाशी आणि मी कशाला आलोय माहिती का या तारावरती आकडा टाकायचा आपल्याला इथं मोबाईल चार्जिंगला लावायचं हो का या ठिकाणी हे सगळं जुगाड असते वाड्यावरती आणि व्यू बघा कसं झालाय मस्त केसरी केसरी संध्याकाळचा स्वयंपाक चाललाय भाकरी आज बराच उशीर झालाय वाडा आल्या उशीर होतं वाडा आल्या उशीर होतो ना आपल्या सरपण आणायला लागतं पाणी काय करून बी आणायला लागतं नसल्यावर आता काही तर पाणी नव्हतं आपल्या भाकरी चालल्या ते मस्तपैकी आणि आई कालवण काय आज अंड्याचं वाडा उठून आलाय मित्रांनो मग साधं सोपं कालवण कायचं तर गेलतो आज बाजार आणाय मग आई म्हणली अंडीच आण नाही का त्याला काय तेव्हा साधं सोपं कालवण आता दुसरं डाळ बिळ कधी शिजणार ना आज अंड्याची रेसिपी आज वाड्यावरती अंडा करी अंडी उकडाय घालायचं चाललंय आपलं किती अंडी आणले रे बाबा सकाळ संध्याकाळ खायला अंडी आता आम्ही काय आहे स्वस्त होतं त्यामुळं जास्तच आणली मित्रांनो मला वाटलं दादा बी आहेत पण दादा कुठं गेलाय कातराय गेलं दादा गेलो वारंगोळा द्यायला कातारण्याचा म्हणजे आपल्या अजून कातरायच्या ते वारंगोळा करायला गेले ते शेताचं जसं असतं ना ह्याच्या शेतात एक दिवस त्याच्या शेतात एक दिवस तसं का नाही हा तसंच असतंय बकरी कातराय बी एकाच काम नाही अंडी मस्तपैकी उकाडलेली आहेत आता सोलून घ्यायचं चालले बघा इथं आपल्या या चुलीवरती आई टाकून आणल्या वर आणले त्या बंगल्यापासून हा तर अंडी सोलायचं चाललंय आता अंडी आता सोलून झालेली आहेत जरा वाईज फुटकी तुटकीच आहेत
आई कशामुळे अशी झाली ती ती ताजी अंडी असतील ना, हो. ताजी असली ना ताजी अंडी असली ना अशी सोलतात. तर मस्तपैकी अंडी दिसायची सोलले तरी ते शिळी लागते तवा गावात हा. कोंबड्याची बी शिळी लागते तवा मग चांगली सोलते टोकची टोक. कसे स्टॉकचे टॉक. त्याला आता बोब्या तळायचं चाललंय बघा. ताटली भर आपल्या बोब्या, बारकी ताटली भरून अंड्याच्या कालवणाला मसाल्यांची ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता अंडी फोडून सोडायचे ते त्यात. बघा ही सगळी ग्रेव्ही जाळवायची कमीच आहे. आता बघा अशी आपल्याकडे काही चाकू बिकू नाही, पळीने जरा वाईज फोडायला लागतात त्यांना. अशी फोडून टाकायची. एकच राहिले आता. अशी ग्रेव्ही चांगली आता अंडी परतून घ्यायची आपल्याला. जाळ बी नाही आई वाईट जाळ फुकून घेते आणि त्यांना असं परतावं लागतं मित्रांनो. त्याशिवाय ते मसाला त्याला लागला ना चांगला वाईच पाणी बिणी टाकून काढवायचं नुसतं. त्याला परतून आता जाळ लागतोय बघा. आजचं जेवणाचं ताट आलेलं आहे. आपली ही 3 अंडी, भाकर, त्याचबरोबर बोब्या. तर हे आजचं संध्याकाळचं मस्तपैकी जेवण आहे. नेटवरती बसले, फपोटा आहे जरा वावरात. तर मित्रांनो आपली वाड्यावरची अंडा करी 1 नंबर झाली होती. मस्तपैकी जेवण बिवण झाले. तर दिवसभराचा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.